पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महादेव जानकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाढवावर बसलेल्या पोस्टरला बूट व चपलांचा हार घालून कालीशाही पोस्टरवर फेकून पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ताब्यात घेतले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुतळापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जानकरांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. भुसावळ तालुका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रांतांना याबद्दल निवेदन देऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या जानकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जानकर ची लायकी नाही, याच्याकडे जेवढे कार्यकर्ते आहे त्याच्यापेक्षा कित्येक नगर अध्यक्ष, कित्येक आमदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादांनी केले आणि त्याने जे जाहीर भाषणामध्ये जे वक्तव्य केले, या गाढवाला महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याने जे भरसभेमध्ये वक्तव्य केले त्याची भरसभा त्यांनी घ्यावी आणि अजितदादांनी त्याने पाय पडावे, माफी मागावी, तर आम्ही त्याला माफ करू. अजितदादांनी माफ केलं चालेल, पण आमचा सामान्य कार्यकर्ता त्याला कधीच माफ करणार नाही. आम्ही त्याचा निषेध नोंदवतो आणि या महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये त्याला राहण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. चिपळूण येथे मराठा मोर्चाची पूर्वतयारी आणि बाईक रॅली काढण्यात आली. तरुण तरुणींसह महिला यांनी यात सहभाग नोंदविला होता. या मोर्चामध्ये मोठी गर्दी जमली पाहिजे यासाठी वातावरण निर्मितीसाठी बाईक रॅली काढण्यात आली होती. चिपळूण गुहागर बायपास ते बहादूर शेख नाका ते अतिथी सभागृह अशी 7 किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात आली. यात हॉर्न न वाजवता काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळण्यात आले असले तरीही यावेळी कोणीही डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. कंडारी गावात एकूण 15 नवदुर्गा मंडळ बसवण्यात आले होते. 9 दिवसात विविध सामाजिक उपक्रम घेऊन आईसोबत जागरण भक्तांनी केले व विसर्जनाच्या वेळी सुद्धा आईला निरोप देण्यासाठी गावातील क्रांती मंडळ, झुंजार मंडळ, आदर्श मंडळ, वंदे मातरम मंडळ यासोबत इतर मंडळांनी दांड्याच्या तालावरती आईला निरोप दिला. लहान मुलींसोबत महिला सुद्धा गरबा नृत्य गाण्यांवरती मग्न झालेले दिसून आले, तर तरुण मुलांनी ढोल ताशावरती ठेका धरला. शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय सौ सारिका खेरणार यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 11 वाजेपर्यंत संपूर्ण गावातील मंडळांच्या देवींना विसर्जित करण्यात आले, परंतु बुधवारी देवीला विसर्जन करता येत नाही. यामुळे रात्री 12 वाजेपर्यंत देवीचं विसर्जन करण्याचा नागरिकांचा हट्ट पोलिसांनी उधळून लावल्याने गावात मात्र नाराजगीचा सूर आहे. मोताळा तालुका धामणगाव बडे, पिंपळगाव देवी, रोहिणीखेड, पिंपरगवळी, सारोला, मारुती, कुऱ्हा, ब्राह्मदा असे धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे 22 दुर्गास्तव मंडळाचे स्थापित केलेल्या देवीच्या मूर्त्यांचे ढोल ताशांच्या मिरवणुकीत काढण्यात आल्या. या मिरवणुकीनंतर प्रत्येक मंडळाने ठरवलेल्यानुसार देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले. दुर्गोत्सव शांततेने पार पाडावे व मिरवणूक ते विसर्जन पर्यंत शांततेत राहावे यासाठी धामणगाव बडे पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वाळवी यांनी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावी पोलीस कर्मचारी, सहाय्यक होमगार्डच्या मदतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज
न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. धुळे येथे महादेव जानकर यांच्या बेताल वक्तव्यावर निषेध व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांच्या पोस्टरला चपलांचा मार मारीत लाथांनी बदलले. यावेळी कार्यकर्त्यांनी आमचा कुठल्याही नेत्याबद्दल अशी अर्वाच्य भाषा वापरल्यास आम्ही यापेक्षाही जास्त तीव्र निषेध व्यक्त करू अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला. यावेळी महादेव जानकर यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. भारतीय जनता पार्टी व पंकजाताई मुंडे यांनी जो काही मेळावा घेतला, परवानगी नसताना मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये माधवराव जानकर हे कॅबिनेट मंत्री आहेत, या राज्याचे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी जे काही घाणेरडे वक्तव्य केलं आहे, जे काही खालच्या स्तराचं वक्तव्य केलं आहे, आमचे नेते अजितदादा पवार, बारामती व आमचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि भाजपचं हे वक्तव्य म्हणजे भाजपला आलेली सत्तेची मस्ती आहे हे याच्यातून सिद्ध होतं. आणि त्यांच्या समर्थनार्थ भाजपचे इतर लोकही आता त्याची री ओढत आहेत. म्हणून भाजपला आलेली सत्तेची मस्तीच आहे. भाजपने या अशा पद्धतीने काम करू नये. याच्यानंतर जर आमच्या कुठल्याही नेत्याविषयी अशा पद्धतीने उद्गार केले तर त्यांचा याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये आणि तीव्र भाषेत त्यांचा आम्ही निषेध करू असं बोलतो. आणि याच्यापुढे भाजपचे जे काही नेते आमच्या बारामतीविषयी बोलतायत, बारामतीची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. बारामती पवार साहेब किंवा अजितदादांची खासगी मालमत्ता नाही आहे. त्या गावाचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत. बारामतीमध्ये जानकर साहेबांच्या समाजाचे सुद्धा लोक असतात. धनगर समाजाचे सुद्धा लोक आमच्या सोबत आहेत, काम करतायत, वर्षानुवर्षे पवार साहेबांसोबत काम करतायत. म्हणून हा त्यांनी धनगर समाजाचा सुद्धा अपमान केलेला आहे. म्हणून जानकर साहेबांचा आम्ही सर्व समाजाच्या वतीने, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध. कंडारी येथील दुर्गादेवी मंडळ आईला निरोप देण्यासाठी सज्ज झालेली होती. यातच गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील जय भवानी मंडळातील कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. देवीला आनंदात विसर्जन करता यावं यासाठी आखाडा, दांडिया, लेझिम, डान्स, दहीहंडी अशा विविध कला सादर करून वातावरण हे आनंदमय करण्यात आले. यात प्रामुख्याने लेझिम या कलेमध्ये लहान व मोठ्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर लहान चिमुकल्या मुलींनी आपल्या संरक्षणार्थी शिवकालीन असलेल्या काडीवरील आखाड्यांच्या हातांची चांगलीच कलाकृती दाखवली. तसेच कृष्णा भिका पवार याने गाण्यांच्या तालावरती सुंदर असं नृत्य केलं व त्यानंतर सर्व महिला पुरुषांनी दांडिया खेळून आईच्या विसर्जनाचा मार्ग धरला. मंडळाने विविध कलागुण सादर केल्यामुळे त्यांचे सध्या गावात सर्वत्र कौतुक होत आहे. पिंपरी चिंचवड येथील काळभोर नगरमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. दुचाकीवर आलेले 8 ते 10 तरुणांनी ही कार्यालयाची तोडफोड केल्याची वृत्त समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झालीत. याबद्दलचा पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081786 न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज
न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. भिवंडी येथे खारबाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनास ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचा विरोध झाला. यावेळी रस्ता रोको, उपोषण व काळ्या फिती लावून सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला. ठेकेदारांनी केलेल्या अपूर्ण व खराब कामाचे बिल देण्यासाठी अभियंता व अधिकाऱ्यांची उद्घाटनासाठी घाई केल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. राजकीय स्वार्थासाठी बीजेपीत सत्ता नसलेल्या खारबाव सारख्या बलाढ्य गावात श्रेय घेण्यासाठी ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता खासदार कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते काम अपूर्ण असताना देखील अचानक उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री तसेच राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधींनाही व ग्रामस्थांनाही न विचारता हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. जळगाव येथे मान्य उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेना निवडणूक प्रचाराचा नारळी फोडण्यात आला. या प्रचार सभेत हजारो शिवसैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांच्यासोबत मान्य नामदार गुलाबरावजी पाटील, माजी आमदार मान्य सुरेशदादा जैन, मान्य संतोष भाऊ चौधरी, माननीय सचिन चौधरी, सौ इंदिराताई पाटील, नितीन लड्डा, आमदार मान्य चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील व जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या सभेमध्ये कोपर्डी प्रकरणी मराठा समाज कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन कोपर्डी प्रकरणी निषेध व्यक्त करत काळे झेंडे दाखवले. मुंबईतल्या वांद्रे येथील बेहरामपाडा झोपडपट्टीतील एका 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत आता 6 लोक मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तसेच या इमारतीच्या ढिगाराखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास वांद्रे पूर्व येथे एसआरडीच्या इमारतीचा काही भाग कोसळला. बेहरामपाड्यात 4 मजली ही इमारत आहे. यात 6 जणांचा मृत्यू झालाय. निसार खान यांच्या कुटुंबातील 7 जण या मध्ये अडकल्याची भीती काल सायंकाळपर्यंत व्यक्त करण्यात येत होती. या इमारतीच्या बाजूला अकबर यांचं घर होतं. त्यात एक महिला आणि मुलगी ही गंभीर जखमी झाली असून दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि प्रशासनाचं बचाव कार्य सुरू होतं. यामध्ये आयशा अकबर खान वय वर्ष 12, अली निसार अहमद खान वय वर्ष 3.5, ओसामा निसार खान वय वर्ष 14, हबीबा निसार खान वय वर्ष 2, अफिफा निसार खान वय वर्ष 1 आणि रुसुदा निसार अहमद खान वय वर्ष 16 असं मृत झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. आषाढ पौर्णिमा म्हणजे दिनांक 19 जुलै 2016 पासून जेतवन भगवान गौतम बुद्ध विहार कंडारी प्लॉट येथे वर्षवासाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये आदरणीय सुमंगलजी आहेरे, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वर्षावास समारंभाचे आयोजन आनंद पुंडलिक खेडकर, विजय रामदास भारे, प्रदीप राजाराम जगताप, राजेश भाऊराव आव्हाड, विश्वनाथ धना ठाकरे, विकास भागवत लोखंडे, सखाभाऊ सोमा निकम, विजय पांडुरगडे तसेच जेतवन भगवान गौतम बुद्ध विहार समिती कंडारी यांनी केले होते.